मित्रांनो, असाइनमेंट असतील, नोट्स असतील किंवा एक्झामचा स्टडी करणं असेल, यासाठी तुम्ही AI टूलचा वापर नक्कीच करत असाल. पण त्या AI टूलच्या स्मार्ट वेनं कशा पद्धतीनं यूज करायचा ते महत्त्वाचं आहे. ChatGPT, जेमिनी असेल, परप्लेक्सिटी असेल, कुठलंही AI टूल वापरत असताना प्रॉम्प्ट कशा पद्धतीनं देतात त्यावरती आन्सर महत्त्वाचं असतं. कारण काय आहे, या ठिकाणी हे AI टूल ओपन ॲक्सेसमध्ये असणारा डेटा देतात आणि तिथं असणारा सगळाच डेटा करेक्ट असेल असं नाही. त्यामुळे तुम्ही प्रॉम्प्ट देत असताना रेफर ऑथेंटिक रेफरन्स बुक, रेफर सिलॅबस, रेफर रिसर्च आर्टिकल असे प्रॉम्प्टमध्ये वर्ड वापरणं गरजेचं आहे. त्याशिवाय काही ठिकाणी तुम्ही /ह्युमन हा कोड दिला तर ह्युमन ज्या पद्धतीनं आन्सर देतो त्या पद्धतीनं ते आन्सर देईल. /सिम्पल वर्ड, /एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, गिव मी समरी अशा पद्धतीनं, आणि त्यामध्ये हा वर्ड मेन्शन असणं गरजेचं आहे की रेफर ऑथेंटिक बुक, रेफर दिस रेफरन्स बुक, स्टँडर्ड रेफरन्स बुकची नावं तुम्ही त्या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे. अदरवाईज ते ओपन ॲक्सेसमधून कोणताही डेटा येईल, प्रत्येक डेटा ऑथेंटिक असेल असं नाही. तर हे जे काही महत्त्वाचे कोड आहेत ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. त्याशिवाय तुम्ही रिसर्च वर्कसाठी AI टूल वापरत असाल तर हे ChatGPT, जेमिनाय न वापरता त्या ठिकाणी तुम्ही सायस्पेस AI वापरा, की ज्या ठिकाणी तुम्हाला रिसर्च आर्टिकल, रिसेंट रिसर्च आर्टिकल यामधून तुम्हाला ते समरी देईल, ऑथेंटिक रेफरन्स तिथे मिळतील. किंवा जरी ChatGPT, जेमिनाय वापरलं तरी रेफर रिसेंट रिसर्च आर्टिकल असं सांगणं गरजेचं आहे. या काही महत्त्वाच्या टिप्स होत्या. आवडल्या असतील व्हिडिओला लाईक करायला